पनवेल तालुक्यात अनेक दिवसांपासून घरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे। अशातच खारघर वसाहतीलगत असणाऱ्या पेठ गावात गुरुवारी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियानधारी टोळीतील 4 जण फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। या टोळीने गुरुवारी मध्यरात्री पेठ गावात अनेक घरात चोऱ्या केल्या। मागील महिन्याभरात पनवेलमधील ग्रामीण भागात वेगवेगळ्या गावांमध्ये आणि सिडको वसाहतींमध्ये घरफोड्या झाल्या। चोरटे मध्यरात्री 2 ते 4 वाजेपर्यंत सक्रिय असतात। पायात चप्पल न घालता, अंगावर शर्ट न चढवता अवघ्या बनियानीमध्ये चोरी करण्यासाठीचे साहित्य आणि हातामध्ये कोयता घेऊन या टोळीतील घरफोडी करणारे चोर राजरोज फिरत आहेत। ज्या घरांना बाहेरून कुलूप दिसले की त्या शेजारील घरांना बाहेरून कडी घालून कुलूप असलेल्या घरात घरफोडी करून लूट करून त्या परिसरात अशी बंद दिसतील तेवढी घरे फोडण्यात हे दरोडेखोर सराईत आहेत। खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 वेळा आणि तळोजामध्ये 1 वेळा तसेच खारघरमध्ये मोठ्या घरफोड्या या चोरट्यांनी केल्या आहेत। नवी मुंबई पोलीस अद्याप या कोयता बनियान टोळीला पकडण्यात असमर्थ ठरले। चोरांच्या राजरोज फिरतानाच्या व्हिडिओमुळे रहिवाशांनी पनवेल महापालिकेकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे। नवी मुंबई पोलिसांनी पनवेल महापालिकेला सीसीटीव्ही लावण्याची शिफारस केली होती। महिला व बालकल्याण लेख शीर्षकाखाली पालिका प्रशासनाने 120 कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरा व नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्यात, मात्र या प्रस्तावाला गती मिळालेली नाही। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।